18 ऑगस्ट 2026 अमेरिकन सिनेमा बघितला, लेक जॉर्ज. ठीक ठीक आहे, काही खास नाहीये. आणि त्या लेक जॉर्जचं आणि त्या सिनेमाचा काय संबंध आहे काहीच नाही. थोडक्यात स्टोरी अशी आहे, एक डॉन नावाचा माणूस असतो. अं, थोडा एजेड असतो, म्हणजे 50 ते 60च्या मधला. आणि 10 वर्षाची त्याला जेल झालेली असते. आणि ते सुटून तो बाहेर आलेला असतो. आणि ज्याच्याकरता त्यांनी काम किंवा ज्याच्याकरता त्याला जावं लागलं असतं जेलमध्ये, त्याला तो फोन करतो की मी आता बाहेर आलोय, तर माझ्याकरता काही काम आहे का, तू देणार होतास मला काम वगैरे असं. तर तो म्हणतो सध्या तरी नाही, बघूया मी कळवीन तुला असं वगैरे करून तो त्याला हे करतो. नंतर तो आपल्या बायको मुलांनाही फोन करतो. आता त्याला हे झाल्यामुळे, जेल झाल्यामुळे बायको आणि मुलांनी त्याच्याशी संबंध तोडून टाकला असता, की असा जेल जाणारे वडील वगैरे नाही, आणि ते लोक जाऊन दुसरीकडे राहत असतात. तर मग अचानक त्या ह्याचा त्या बॉसचा फोन येतो, ज्याच्याकरता त्याला जेलमध्ये जावं लागलं असतं. आणि तो बोलवतो, म्हणतो एक काम आहे. तर तो म्हणतो माझी एक गर्लफ्रेंड होती, ती हळूहळू माझ्या बिझनेसमध्ये खूप इन्व्हॉल्व झाली, इंटरेस्ट घ्यायला लागली. मला वाटलं ती मदत करते, पण नंतर मला असं लक्षात आलं की ती खूप बदमाश आहे, चॅप्टर आहे, तिचा माझ्या पैशांवर डोळा आहे. आणि ती उद्या मला धोका द्यायला पण कमी करणार नाही. त्याच्यामुळे पण ती मला सारखी त्रास देते, म्हणजे तर मला ती आता माझ्या आयुष्यातून नको आहे. तर तू तिला मारायचं काम कर. तो डॉन म्हणतो मी आजपर्यंत कोणालाच मारलं नाहीये. तर म्हणजे त्यांनी जो फ्रॉड केला असतो त्याच्या बॉस करता, तो LIC एजंट, म्हणजे तो आधी LIC एजंट असतो. आणि LICच्या याच्यामध्ये पैसे म्हणजे खोटेच हे केसेस दाखवून पैसे लाटलेले असतात. आणि नंतर मग तो पकडला जातो याच्यामध्ये. तर अर्थातच मग तो ह्यांना तर लपवून ठेवतो, आणि मग ह्याचाच डॉनलाच फेस करावं लागतात सगळ्या गोष्टी, आणि त्याला जेल होते. असं झालेलं असतं. म्हणजे त्यांनी फक्त पैशांचं अफरातफरी केलेली असते. त्यांनी कधी कोणाला मारणं किंवा अजून काही दुसरे प्रकार केले नसतात. आणि तो तसा खूप शांत स्वभावाचा आणि चांगल्या नेचरचा असतो, म्हणजे कोणाला आपल्यामुळे त्रास होईल असं नसतं त्याचं. आणि त्याची खूप मनापासून इच्छा असते की लेक जॉर्ज नावाच्या ठिकाणी आपण उरलेलं आयुष्य घालवायचं शांतपणे. तर मग तो म्हणतो, म्हणजे तो बॉस त्याचा सांगतो की तू माझ्या बायकोला जर मारलंस, तर मी तुला इतके पैसे देईन की तू आयुष्यभर तुला काही करायची गरज नाही. तर हा म्हणतो पण मी नाही कधी असं केलं. तर म्हणे बघ तू, म्हणजे विचार करून सांग मला. मग शेवटी हा विचार करतो आणि म्हणतो बघू पुढचं पुढे, आधी बघूया तरी. मग तो वॉच ठेवतो थोडा. मग त्याला सगळे म्हणजे गन, गाडी, लागणारे हत्यारं सगळं ते पुरवलं जातं. त्याचा बॉसचा असिस्टंट एक पुरवतो त्याला घेऊन जाऊ. आणि मग हा कारमध्ये बसून आधी तिच्या घरावर वॉच ठेवतो, तिचा पाठलाग वगैरे करतो, ती काय करते काय नाही. आणि मग एक दिवस जाऊन तिला पिस्तुलाच्या धाकावर पकडून आणतो, म्हणजे किडनॅप केल्यासारखं. आणि मग म्हणतो की माझ्याबरोबर चल. तर ती मग अंदाजानेच सांगते की तुला यांनी पाठवलंय का, माझ्या प्रियकराने. तर तो म्हणतो हो. तर म्हणजे त्यांनी मला तुला मारायला पाठवलंय, पण मी तुला मारणार नाही. तुला लांब कुठेतरी तू जाऊन अटलांटाला किंवा इकडे तिकडे जाऊन कुठेतरी, लॉस एंजेलिस मध्ये असतात ते लोक, तिथे कुठेतरी जा, जिथे पत्ता लागणार नाही तुझा. आणि मी सांगेन की माझं काम झालं. म्हणे असं कसं, त्याला प्रूफ पण लागेल. तर आणि म्हणे माझ्याजवळ हे पण नाहीये, माझा पासपोर्ट पण नाहीये. तर तो म्हणतो असं कसं. तर म्हणे नाही आता. मग तीच त्याला हे करते. म्हणतात मला आता, मी त्याच्याबरोबर काम करून करून मला त्याच्या 2 जागा माहिती आहेत की जिथे त्याचे भरपूर पैसे असतात ठेवलेले. तर आपण ते पैसे घेऊ आणि मग विचार करू काय करायचं ते. तर असं करून ते एका ठिकाणी जातात, म्हणजे त्याच्या भावाकडे. तर या वेळेस तो भाऊ घरात नसतो. तर हे लोक जातात माळ्यावर, ते लॉकर असतं, ही सगळं ते डिजिटल हे करून उघडते वगैरे. तर नाही, ते लोक बघतच असतात. तर ते लॉक असतं सेन्सर काय कुठलं तरी. तर मग पण तेवढ्यात
कुणीतरी आल्याचा आवाज येतो. तर लोक पटकन शिडी वगैरे वरच घेतात, माळ्यावरचे सगळ्या फळ्या लावतात. थोडीशी एक झिरीप दिसते, तर त्याची बायको आलेली असते, भावाची म्हणजे त्या बॉसच्या भावाची बायको, आणि ती दुसऱ्याच एका बॉयफ्रेंड बरोबर सेक्स करत असते. पण तेवढ्यात त्यांना असं जाणवतं की काहीतरी वरती आवाज येतोय किंवा वास येतोय वगैरे. तर ती मग त्या बॉयफ्रेंडलाच म्हणते की तू जाऊन बघ वरती. तर तो फळी बाजूला करून जातो, तर हे लोक दिसतात. मग हे त्याला म्हणजे ती त्याला कारण ह्यानी कधीच मारलेलं नसतं डॉननी. तर ती जी गर्लफ्रेंड असते त्या बॉसची, ती त्याला गोळी मारते. मग पण आता त्याची विल्हेवाट कशी लावायची? तर तिला सांगतात की तू जर सांगितलं काही तर तुझे हे अफेअर सांगेन तुझ्या नवऱ्याला आणि त्या बॉसला, तर तुझं काय होईल ते तुला माहिती आहे. त्याच्यामुळे गपचूप टोपी ऑफिसला जा, आम्ही बघतो काय करायचं ते. मग ह्या लोकांनी आधी ते लॉक उघडलंच नसतं, तर ती तशी गर्लफ्रेंड खूप क्रूर असते. ती त्याचे बोट कापते दोन्ही हातांचे आणि बघते. आधी पहिल्या आधी बघते तर तो उघडत नाही लॉकर. मग ते म्हणते बहुतेक हा लेफ्टी असावा. मग लेफ्ट हँडचं कापते आणि ते उघडतं मग लॉकर. मग त्याच्यात फक्त कॅश नसते, सोन्याच्या चिप्स असतात. म्हणतात अरे बापरे, मग आता ते सोन्याचे चिप्स घेतात आणि जातात. मग परत निघतात, तर मग त्याला त्या लाशला पण मग विल्हेवाट लावतात. आता पुढे काय करायचं? तर ती म्हणे अजून एक मला जागा माहिती की जिथे त्याची कॅश असते. मग ते लोक तिथेही जातात. मग तिथे डिजिटल लॉक असते ते उघडतात आणि कॅश घेतात. आणि सारखा त्या असिस्टंटचा फोन येत असतो, काय झालं काय झालं. तर ती सांगते नुसतं की सांग त्याला की झालंय काम. तो म्हणतो नाही इतक्या लवकर कसं काय. तर करतोय करतोय मी काम, असं करून त्याला टाळते. मग आता जेव्हा दोन्हीकडचे पैसे मिळतात, तर ते एका हॉटेलमध्ये जाऊन थांबतात. आणि मग परत त्याचा फोन आल्यावर मग त्या असिस्टंटला सांगतात की हो माझं काम झालंय आणि मी येतोय उद्या, येतोय परत. तर तो म्हणे ये मग तुझे पैसे तयार ठेवतो. म्हणे इतक्या लवकर काम झालं, काही त्रास नाही झाला? म्हणे नाही नाही झाला. मग हीच सुचवते की त्याला प्रूफ लागेल. मग अंगावर असं लाल रक्त सांडल्यासारखं वगैरे करून, गोळी मारल्यासारखं खड्डा खणतात. त्याच्यात ती झोपते, त्याचे फोटो वगैरे, म्हणजे असं की मी मारलंय आणि तिला पुरलंय असं फोटो कडून तो पाठवतो. तर मग त्या लोकांना विश्वास होतो. मग हा जातो, म्हणजे येतो. तर ही म्हणते मी या ठिकाणी थांबते आणि तू एकटा जाऊन ये तिथे. तर मग हा जातो. तर तो बॉस म्हणतो नक्की तू मारलं? खरंच मला आता विश्वासच होत नाही, कारण ती तशी खूप स्मार्ट बाई होती. म्हणे हो आता तुला जर पाहिजेच होतं तर शेवटी मी कधी केलं नव्हतं पण मारलं. तर तो ढसाढस रडायला लागतो. तो म्हणतो तू का मारलं? माझं खूप तिच्यावर प्रेम होतं, फक्त ती माझ्या मध्ये मध्ये लुडबुड करायची म्हणून, असं तसं. मला आता खूप वाईट वाटते, आता मी कोणासाठी जगू, असं तसं. तो तुला मी नाही देणार पैसे. तर हा म्हणतो अरे असं कसं तू करतोय, मला पैसे पाहिजेत. तर तो म्हणतो नाही, तू जातोयस का मी तुला मारून टाकू. तर तो मग म्हणतो की सॉरी, मी तिला मारलं नाही, मी सगळं खोटं म्हणजे सांगतो त्याच्यासोबत की मी हा सगळा खोटा बनव, ती जिवंत आहे आणि ती इथेच या ठिकाणी थांबली. तर तो म्हणतो असिस्टंटला जाऊन बघ, कन्फर्म कर ती जिवंत आहे का. असिस्टंट आणि तो जातात. तर हिला ते म्हणजे दिसतच ना येताना वगैरे, काय तिला कळतच म्हणजे काय झालंय. तर हा तिथे म्हणतो कुठे आहे ती. तेवढ्यात ती मागून येऊन त्याच्यावर अटॅक करते आणि त्याला बेशुद्ध पाडते किंवा मारल्यासारखं दचका करून. आणि मग दोघंही परत पळ काढतात आणि एका हॉटेलमध्ये येऊन थांबतात. पण हा त्यांचा पाठलाग करत तिथे पोचतो. आता ही सकाळी जेव्हा हा सकाळी जेव्हा उठतो डॉन, तर ती बाई गर्लफ्रेंड गायब असते सगळे पैसे घेऊन. ह्याच्याकरता फक्त एक सोन्याची चिप ठेवलेली असते. म्हणतो झालं माझं दुर्दैव, पण आता काय करणार. म्हटलं जाऊ दे, एवढ्या यांनी पण मी पोचेन लेक जॉर्जला, काय करायचंय मला पैसा. हा, आणि वाटेत येता येता त्यांनी थोडा पैसा म्हणजे त्या हॉटेलला यायच्या आधी आपल्या बायकोला आणि मुलांना दिला असतो. त्यामुळे हा खूप झाला त्यांना, त्यांच्या लाईफ करता सफिशियंट आहे. मग आता हा जेव्हा निघतो एक चिप घेऊन, तर त्याला एकदम दिसतं की तो त्या बॉसचा असिस्टंट आलाय. तो म्हणे इथे पाठलाग करत हा आलाय. तो त्याला मागून पिस्तोलचा धाक दाखवून लांब घेऊन जातो आणि त्याच्या पायावर गोळी मारतो आणि म्हणतो मर इथेच तोता.
लंगडत लंगडत त्यांच्यामध्ये खूप झटापट वगैरे होते आणि ह्याला पण गोळी लागते डॉनला. मग तो कसा तरी आपलं ते जखम सांभाळत सांभाळत कारमधनं निघतो लेक जॉर्जकडे आणि तिथे एका मग पोचतो शेवटी आणि तिथे एका झाडाखाली बसतो. त्याला असं वाटतं आता आपण काही जास्त वेळ जिवंत राहणार नाही. शांतपणे त्या लेककडे इतकं सुंदर दृश्य असते. लेक पण निळशार, त्याला शांतता. तर तेवढ्यात ही बॉसची गर्लफ्रेंड पोचते. तो म्हणतो, अरे तू इथे कशी आली? तू तुम्हाला सोडून गेली होती ना? तर ती म्हणते, हो म्हणे, मी गेली होती पण मला नाही राहवलं तुझ्याशिवाय, कारण इतके दिवस जे आपण काढले बरोबर, म्हणे मी जाणलं की तू खूप चांगला माणूस आहे आणि तू कोणालाही धोका देणार नाहीस आणि मी कोणातरी दुसऱ्याला शोधण्यापेक्षा किंवा तू कोणाला तरी दुसऱ्याला शोधण्यापेक्षा आयुष्यात आपण दोघं एकमेकांना काय वाईट आहोत. मी आली म्हणे परत आणि तो म्हणतो पण मी आता काही जास्त काळ जगणार नाही. ती म्हणे, मी तुझी सगळी जखम ठीक करून देते आणि आपण दोघं मिळून राहू. असं मिळून तो तिथे सिनेमा तर तो म्हणतो, बस इथे बघ म्हणे किती छान दृश्य आहे वगैरे तर आणि मग तिथेच सिनेमा संपलाय. तर असं आता त्या लेक जॉर्जला फक्त तेवढं दाखवण्याकरता मग असं काहीही असू शकतं. पण ओव्हरऑल म्हणजे दाखवले की तो डॉन वाईट माणूस असतो, चांगला आणि चांगल्या माणसाचं शेवटी चांगलं होतं. अशा प्रकारचं आहे पण ओव्हरऑल ओके ओके सिनेमा. आणि ह्याला पण म्हणजे दोघंही येऊन त्या बॉसला पण त्यांनी गोळी मारलेली असते. म्हणजे हा जेव्हा असिस्टंट येत नाही तेव्हा हा बॉस पण हे करतो इन्क्वायरी. तर ही सरळ गर्लफ्रेंड येऊन आणि तिला अगदी म्हणजे आणि हा दोघं येतात डॉन. तर अगदी तू कशी असं तसं करतो पण ही खटाकन त्याला गोळी मारते. तिथले पण सगळे पैसे वगैरे घेऊन हे लोक आलेले असतात. त्याच्यामुळे तोही आता नसतो बॉस. म्हणजे यांच्या मागे त्रास द्यायला कोणी नसतं. त्यांना शांतपणे आपले जीवन जगता येणार होतं. अशी स्टोरी. ठीक आहे.